पिंपरडे ग्रामपंचायतीत खळबळ. ग्रामसेविकेच्या निलंबनाची मागणी. बिरसा फायटर्सचा आंदोलनाचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पिंपरडे ग्रामपंचायतीत ग्रामसेविका श्रीमती दीपाली उगलमुगले यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत बिरसा फायटर संघटनेने गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे निवेदन सादर केले. संबंधित ग्रामसेविकेला तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय. संबंधित ग्रामसेविका गेल्या 3 महिन्यापासून ग्रामपंचायत कार्यालयात नियमितपणे उपस्थित राहत नसून त्यामुळे गावकऱ्यांची विविध प्रशासकीय कामे प्रलंबित आहेत. तसेच ग्रामपंचायत शिपाई दिनेश वाघ यांच्यात खोटे आरोप करून धमकी दिल्याचा तसेच कर्मचाऱ्यांशी आणि गावकऱ्यांशी गैरवर्तन केल्याचाही आरोप करण्यात आलाय. ग्रामसेविकेकडून शिपाई दिनेश वाघ यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे मेसेज व्हायरल झाले असून या प्रकारामुळे प्रतिष्ठेला धक्का पोहोचलाय. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेने केली आहे. कारवाई न झाल्यास मोठे जन आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. निवेदनावर बिरसा फायटरचे पदाधिकारी तसेच पिंपरडे गावातील पेसा समिती अध्यक्ष गंगाराम पवारसह दिनेश वाघ, श्रावण भिल, ईश्वर भिल, एकनाथ पावरा, शरद पवार, राहुल वाघ, प्रवीण इशी, सागर वाघ, सागर पावरा आदींच्या सह्या आहेत. आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट. नोकरी करा असं आता काही 20-25 दिवसनी गोष्ट. हां, शिपाई म्हणून या पदावर काम कर मी 9 वर्षापासून. तर 20-25 दिवसनी गोष्ट. तर दीपाली उगलमुगले मॅडम मला कॉल करणे. तर मला गावने कोणतीला कॉल करणार होई, फोन करीन तर पाणी गाव सोडलं ना अशी तशी करीन मला फोन करणे ती. आता मी तिला म्हणजे पद्धत सांगते ना तिला तर पाणी चालूच गाव. मग आता उन्हाळ्यात दिवस तर पाणी लेवल म्हणजे विहिरी लेवल किंवा बोनी लेवल काही मजा असं ती मला ऐकायला तयार ना. आणि मला कॉल करणे ती पहिल्याच्या कॉल करणे. मी गाडी असताना म्हणजे सोबत फॅमिली आली तर कॉल उचलता राहू ना. पण रिटर्न तिला मी येताना कॉल करणार. ती मला फोन का उचलत नाही तू म्हणे नीट शिलगजा किंवा मला अभद्र भाषा बात करणे म्हणजे ती नीट शिलगजा किंवा काय माहिती बोलणी धमकी असे माणूसला लायगुट असे बोलणे मला ती. आता मला बी रागू ना ती ना. पण मी तिला काही अयोग्य शब्द काही वापरला ना तिला. तर मग तिला एवढं विचारा म्हटलं मॅडम तुमची लँग्वेज नीट वापरा म्हटलं, तुम्ही असं काही अभद्र शब्द वापरू नका एवढा विषय करा तिने जेवढं. ती मला कुठल्या कुठं कधी बात काय करशील काय करशील काय मला धमकी करा बात कर बरं. ते मग मी तिनं कॉल कट करणार. आता मग लगेच उपसरपंच घनश्याम बिंदास मराठे इसला कॉल करणार मी. आणि सदस्य माधुशंकर वाघ इसला काम कॉल करणार मी. आता सांगा मला तो ग्रामसेवक मला शेशी गाय दिली नसं. आता ते काय ते समजा ना तिला. मग त्यानंतर मी 3 दिवस मला सरळ कॉल करेल ती. मला रागप्रमाणे मी तिला काही 20-25 दिवस काही कॉल उचलला ना. तर कॉल उचलला ना तर मग तर अचानक तर काय दिवस शुक्रवारी दिन तर म्हणजे गावना ग्रुप सगळं माहिती ना. मग सर्व समाज म्हणून एक जे ग्राम पिंपडे म्हणून ग्रुप बनायचं ती पड्याक ती अश्विल द्राक्षी विगाळकरी मला शिवायकरी मला त्या ग्रुप टाकायचं. मग एक प्रमाणे म्हणा अप्पाने जाऊ लिकेल होती ना. तुम्ही घर मग काय आई बाई ना मी का बदनाम करायचं. आता मला तुम्ही घर आहे बहीण मी का मी तर तुम्हाला ठीक आहे वाचित करा तुम्हाला तर कशी लिखेल ती मला. सदर गावकरांना विनंती आहे की हे जे ग्रामपंचायत कर्मचारी दिनेश लोटन वाघ व ऑपरेटर रोजगार सेवक हेच जर ठिकाणावर नसतील तर अधिकारीला बोलण्याचा अधिकार नाही. दिनेशला रोज 10 ते 15 कॉल माझे वैयक्तिक असतात. शिपाई या नात्याने त्याचा मोबाईल बघा आणि त्याने किती कॉल माझे उचलले आहेत ते त्याने समोर सांगावे. एक कॉल उचलत नाही आणि खोटी बदनामी करणे लावले आहे गावात. चल येते मी समोर दाखवते तुला तुझ्या चुका काय वाटली पाहिजे. मी कुणाची बहीण आहे तुला आई बहीण नाही आहे का रे हरामखोर. दुसऱ्या मुलीची बदनामी करत फिरतो आहे आणि समोर भेट फक्त तुला दाखवते. नालायक स्वतःच्या ठिकाणा नाही दुसऱ्याचे काय बदनामी करतो आहे गावात. तुला मी जेवढ्या लोकांनी सांगितले आहे तू गावात माझी बदनामी करत आहे तू तुझा विचार करून ठेव. तर अशा पद्धती मला लिखायसाठी एक प्रकारे म्हणजे मला धमकी देणे कटे बी. आता मी ठीक आहे शाळा कटे फिरसू ते मला म्हणजे जीवहानी मारहाण करायला मला धमकी देणे सर. आणि मग शिवगाळ मला खारामखोर नीलच काय प्रकारे मला शिवगाळ करेल सर. आता ठीक आहे आता
मी पुल्ला पावला तर तिने सोमवारी दिन तिला बोलावणार ती ग्रामस्थाला सगळ्याला सरपंच हो उपसरपंच हो ग्रामस्थ सगळ्याला गोळा गोळा करणार तिने बदनामी काय करायचं आणि ना कोण बदनामी करणार कशा बदनामी करा तर खरं खोटा खोटा कोणाक सब हो तर तेवढा विचार करता आज बोलायला होता पण तिला फोन करणं तर ती ग्रामस्थाला 1 तास मी येऊ 2 तास मी येऊ 1 तास मी येऊ 2 तास मी करत करत ती आज दुपारनं 2 वाज घेत पण ती नाकू येवाना वाट केली ग्रामस्थ बट परेशान व्हायला बरोबर आता ठीक आहे म्हणा पुल्ला पाऊस एवढाच आता ती आता वाट डगत पण पुल्ला पाऊस म्हणा एवढाच तर रिस्ता ती मी एस टी कॅटेगरी अनुसूचित जमातीना व्यक्ती तर कलम ॲक्ट 1989 नुसार ती मी रिस्ता मी ती गुन्हा दाखल करसू ॲट्रोसिटीनं दाखल करसू आणि तिला सजा शासनाला हे कर मी विनंती करते सजा भेटा